प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानाची सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाएल्गार मोर्चा जो आहे तो काल अमरावतीवरून काढला आणि आज नागपुरात पोहोचणार आहे। तोडगा न निघाल्यास त्यांनी रामगिरीवर धडकण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात आहे। सुनीता मेश्राम मॅडम आहे, सहाय्यक पोलीस आयुक्त। मॅडम, किती सुरक्षा आहे? सुरक्षा आता आम्ही पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे। मेन गेटला बंदोबस्त, आतमध्ये पण बंदोबस्त आहे। मी आणि सिनियर पी आय पण इथे हजर आहोत। बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। एरवी समोर बॅरिकेटिंग नसते? नाही असते, बॅरिकेटिंग पूर्ण असते, समोर पण असते आणि 2 लेअरमध्ये बॅरिकेटिंग असतं। बच्चू कडू यांनी इथे रामगिरीवर येण्याचा इशारा दिला, त्यामुळे अलर्टवर आहे पोलीस यंत्रणा? बिलकुल अलर्टवर आहे। या ठिकाणी पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे आणि कोणालाही आत जाऊ दिलं जात नाही। हे बघा, हे रामगिरीचं गेट आहे आणि इथनं प्रत्येकाला तपासल्याशिवाय आत जाऊ देत नाही। गेटवर मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।